आणि आता पाहूया राष्ट्रवादीचं खरंच मनोमिलन होतंय का, अशा वावड्या का उठतायत त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। जयंत पाटलांच्या उपस्थितीत पवारांच्या राष्ट्रवादीची बैठक। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या काही दिवसांपासून चर्चा सुरू। चर्चेच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला महत्त्व। पक्षातील गळती रोखण्यासाठी पवारांच्या राष्ट्रवादीकडून एकत्र येण्याचं वक्तव्य। अद्याप एकत्र होण्याचा प्रस्ताव नाही। अजित पवारांचं साप्ताहिक बैठकीत सुतोवाच, सूत्रांची माहिती। शरद पवार, सुप्रिया सुळे, अजितदादा एवढाच राष्ट्रवादी पक्ष। जयंत पाटील, रोहित पवार हे सगळे लांबच। भाजपच्या चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा फक्त माध्यमांमध्ये। माझ्यापर्यंत तरी अशी कोणतीही चर्चा नाही, अनिल देशमुखांचं वक्तव्य। राष्ट्रवादीच्या अंतर्गत प्रश्नावर मी बोलणं योग्य नाही। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या प्रश्नावर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। प्रत्येकाने आपापल्या कुटुंबात सुखी समाधानी राहावं। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या प्रश्नावर आशिष शेलारांची प्रतिक्रिया। राष्ट्रवादी फुटली तेव्हा मला अजित पवारांच्या पक्षाकडून ऑफर होती। एकनाथ खडसेंचा खुलासा। शरद पवार आणि अजित पवार वेगळे नाहीत, दोघेही एकत्रच आहेत। एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे कधी एकत्र दिसले का? दोन्ही राष्ट्रवादीचा मोठा गेम असू शकतो। पवार साहेबांची नीती ही चाणक्य नीती आहे, बच्चू कडूंचं वक्तव्य।